या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर. ज्याचं वय 35 वर्ष आहे. या युवकाचा 5-6 लोकांनी मिळून दिवसा त्याला रस्त्यात अडवून, कट रचून रस्त्यात अडवून कोयते, काट्या आणि तेच रोड साईड पडलेल्या मोठ्या दगडांनी ठेचून त्याचा मर्डर केल्याची घटना झालेली आहे. मर्डर केले 5 वर्ष खाली. मग ते केस केले आम्ही, त्यांचा सजा बसवायचा. आता सजा होते म्हणून यालाच कलास करायचं म्हणून एकट्याला बघून मारले तिने. सोलापूर शहरात एक धक्कादायक आणि निर्घृण खुनाची घटना समोर आली आहे. आज रविवारी सकाळी 70 फूट रोड परिसरात 6 जणांच्या टोळक्याने एका तरुणावर हल्ला करून त्याची हत्या केली. हा प्रकार भर रस्त्यावर घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोलापूर शहरातील 70 फूट रोड परिसरात आज सकाळी एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. मृत व्यक्तीचे नाव सुरेश कृष्णा श्रीराम, वय अंदाजे 35 वर्षे असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार 6 जणांच्या टोळक्याने अचानक सुरेशवर हल्ला केला. हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांचा वापर करत त्याच्यावर वार केले आणि डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. हा संपूर्ण प्रकार भर दिवसा आणि भर रस्त्यावर घडला. मयत सुरेश जिमवरून घरी जात असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. घटनेची माहिती मिळताच सोलापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा सुरू केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सूत्रानुसार वराहपालांच्या जुन्या वादाच्या कारणावरून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे. दरम्यान परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण सोलापूर शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार यातील 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून 1 जण फरार असल्याची माहिती डीसीपी विजय कबाडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. सोलापूर शहरात 70 फूट रोड या भागामध्ये जेलरोड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सुरेश कृष्णा श्रीराम या युवकाचा, ज्याचं वय 35 वर्ष आहे, या युवकाचा 5-6 लोकांनी मिळून दिवसा त्याला रस्त्यात अडवून, कट रचून रस्त्यात अडवून कोयते, काट्या आणि तिथेच रोड साईड पडलेल्या मोठ्या दगडांनी ठेचून त्याचा मर्डर केल्याची घटना झालेली आहे. सदरील घटना झाल्यानंतर तात्काळ घटनास्थळी सर्व वरिष्ठ अधिकारी आणि तपासाची टीम्स तिथे पोहोचलेल्या होत्या. पोलीस स्टेशन जेलरोड यांच्या टीम आणि क्राईम ब्रँचच्या स्पेशल टीम आम्ही आरोपींसाठी रवाना केलेल्या होत्या. साधारण 1 तासाच्या आत 6 पैकी 5 आरोपी आपण अटक केलेले आहेत. 6व्या आरोपीसाठी टीम रवाना झालेली आहे. तो पण लवकरच मिळेल. काय नेमका वाद होता? बरोबर. मयत आणि आरोपी यांच्यामध्ये इनिशियली वराह पालनावरून 2017 पासून काही वाद होते. 2017 मध्ये आरोपींचे काही वराह मयतांनी विष देऊन मारून टाकले होते. यापासून त्यांची भांडणं सुरू झालेली आहेत आणि 2020 मध्ये एक त्यांच्यामध्ये मारामारीचा गुन्हा दाखल होता. त्यानंतर त्यांच्यामध्ये आपसात कुठला वाद नव्हता, परंतु यावेळेस म्हणजे आज त्यांनी संबंधित मयतास या जुन्या वादाच्या आणि भांडणाच्या कारणावरून मारून टाकल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास येते तपासामध्ये. मयताच्यावर आतापर्यंत 10 गुन्हे असल्याचं निष्पन्न होत आहे. गर्दी, मारामारी, दरोडा, चोरी अशा स्वरूपाचे 353 अशा स्वरूपाचे गुन्हे त्याच्यावर दाखल असल्याची हिस्ट्री आहे. त्याच्यावर याच्या अगोदर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन पण करण्यात आलेली आहे आणि आरोपींवर विशेष गुन्हे नाहीत, पण 2-4 म्हणजे दोन आरोपींवर 2-3 मारामारीचे आणि गर्दीचे गुन्हे दाखल करण्यात आलेले त्याच्या अगोदर 2015 पासून. माझं नाव शालिनी सुरेश श्रीराम आहे. माझा नवराचा सुरेश कृष्णा श्रीराम आहे. 5 वर्ष पहिला घटना झालते, आप मर्डर केलते माझ्या नवराचा. तेच केस वापस घ्या म्हणून त्याने अजून एकट्याला बघून जिमला येऊन जाताना मारले. त्याने कोण मारलंय? बसप्पा अण्णा रेड्डी त्यांच्या मुलं मारले. ती कुठे झाली घटना? इथं माधव नगर मध्ये. कशामुळे झाली? पहिलाच होतं खुन्नस, त्यासाठी त्याने मारले. पहिला भांडण झालत आमचं. नाही काय डुक्कर साठी झालत. आमचा डुक्कर पाळत होता मी, तेव्हा भांडण झालत. मी डुकरा विकून आता आम्ही करून खायला लागलो. मग तेच खुन्नस ठेवून मारलेत आमच्या नवऱ्याला. आप मर्डर केले 5 वर्ष खाली. मग ते केस केले आम्ही, त्यांचा सजा बसवायचा. आता
सजा होते म्हणून यालाच कलास करायचं म्हणून एकट्याला बघून मारले त्याने. सकाळी किती वाजता घरातून निघाले होते? 8 वाजता 8 वाजता. कुठे गेले होते आता? जिमला. अशोक चौक मध्ये जिम आहे बघा तिथं. अच्छा. कशाने मारण्यात आलेले काय? कोयता आणि दगड घेऊन मारले, ते सगळं तिथंच आहे. तुम्हाला कधी माहिती मिळाली याची? मला 10 वाजायला तेव्हा माहित झालं. ते 8 वाजता जिमला गेले तर बाहेर येताना मारले. त्यांनी बाहेर बसले होते, त्यांनी यायचं म्हणून. त्याने आल्यावर मागणं येऊन मारले म्हणून. तुमचं नाव काय? गीता श्रीराम, सुरेश श्रीराम. काय व्यवसाय करत होते तुमचे? झाडू ते व्यवसाय करत होते. आता किती आहे त्यांच्याकडे? किती आहे घरामध्ये? कोण कोण आहे? 8 लेकरं. 8 लेकरं आहेत. हा, काय करते? काय नाही, आम्ही झाडू ते झाडू. कुठे राहणार तुम्ही? आम्ही मडीशी नीलमनगर मध्ये राहतो. काय मागणी काय आहे तुमच्या? त्याला सजवा बसवायचं तेवढंच. आमचं लेकरा ते अनाथ झाले सर. कोण नाही आमचं. आम्हाला 8 लेकरं. सगळं सगळं हे झाले, लय बेंकार मारले. त्याला सजवा बसवायचं. घातले काय पण चेहरा दिसेना तसं केले सर. त्यांना सजा बसवा सर. आम्ही सगळ्या लेमडीस चौकीला चौकी ना तुला जेल रोड नाही तिकडे अजून एक आहे. तिथं आम्ही कंप्लेंट दिले, कंप्लेंट दिले, अर्ज दिले, सगळं दिले. असं धमकी दिल्यावर कमिशनर साहेबला पण आम्ही अर्ज टाकले होते. असं मारायला आले नाही, धमकी द्यायला लागले म्हणून कमिशनर साहेबला पण अर्ज टाकले होते मी. कधी दिला होता अर्ज? 1 तारीख 25 तारीख 3 तारखेचं 1 महिना झाले सर. त्यांच्यावर कारवाई वगैरे काय झाली नाही का? काय झाले काय नाही नाही झालं, त्याच्यावर. जरा म्हणले त्याने धरले नाही, पण त्यांना अजून सलगर वस्तीमध्ये पण त्याने भांडण केले. ते आमच्या नवऱ्यावर विनाकारण नाव टाकले. त्याचं पण काय नाही, त्यांनी गेले नाही, काय नाही. सगळं सबूत आहे आमच्याकडं. त्याने आमच्या घरातच आहे नवरा, सगळं सबूत आहे, तरी पण त्याचं नाव घातलंय आमच्या नवऱ्याचं. त्याने मारले म्हणून काय सांगितलं? म्हणजे घरातून बाहेर पडले? काय सांगितलं रोज नाही. जाते तसंच केले. रोज जाते जिमला, रोज जाते. मग सलगर वस्ती पोलीस स्टेशनला पण आम्ही अर्ज दिलो, त्याने पण काय धरले नाही. त्याने ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.